मित्रांनो आज आपण आलो आहे शिवडी वेस्टला आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुकी मच्छी मार्केट सर्व कव्हर करणार आहे। पण आपण हे रस्त्यावरची बसतात ना, आता हे सकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत बसतात, त्यांच्याकडून आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। जवळचं स्टेशन तर बोलत ना, तर समोर बघता तुम्ही आहे शिवडी स्टेशन आहे बघा। ही 500 रुपये आणि 750 रुपये किलो वाकती साईज बघू शकता, मोठी साईज आहे। तो आपले छोटे आहेत ते 300 रुपये किलो, 200 चे 12 बांगडे। साईज बघा कोणता मासा आहे, वाम ही कोलबी आहे। त्याचं कोलबी 400 रुपये किलो। आता सध्या महाग आहे काय, बरोबर रेट आहे, महाग झाली जरा। अशा प्रकारे साफ केला जातो खाडीचा आणि हा समुद्र वरळीचा खाडीचा जवळ चांगला ना चवीला एकदम। तर ओके कशी तेंडली कशी, आणि यांच्याकडे वाकट्याची बघ मोठे आहेत, साईज मोठी आहे वाकट्याची। ती 700 आहे, पण 580 ला तुम्हाला देतील। मुचक कसं आहे तिथले ह्याच्यामध्ये, हा जवळ हा चांगला की हा व्हाईटवाला, तो खाडीच आहे का? आता जे काही आलेच नाही ते घेण्यासाठी, ते 2-3 महिने आधी आपला दर कमी होता ना, सांगतायत ते। हां 450 रुपये कशी तेंडली ती सुरमई आहे, मस्त मीठवर लावलेली आहे। आणि हा काय तो मस्त मला सुरमई पाहायला मिळाली, 2 ते 3 पीस बसतात त्यामध्ये, आणि 2 ते 3 साईज आहेत त्यामध्ये। 16 पीस आहे का 1 किलो मध्ये? मांदिली कशी आहे? 350 रुपये किलो बघा, साईज बघा ना। म्हणजे तुम्ही 1 किलो घेतात 2 बसतील। कसं आहे बोंबील हा माकले बघा। आता बंद होईल ना 10 वाजता, आता 10च्या नंतर आता बंद होणार ना बघा। नंतर मला तुम्हाला ह्या दुकानातून खरेदी करायला लागेल। नमस्कार मित्रांनो, मी समीर मांजरेकर, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो आज आपण आलो आहे शिवडी वेस्टला आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुकी मच्छी मार्केट सर्व कव्हर करणार आहे। स्टेशनपासून अगदी जवळच म्हणजे अगदी हक्कीच्या अंतरावरती आपण आता आहोत। समोर माझे शिवडी स्टेशन आहे आणि संपूर्ण सुकी मच्छी मार्केट आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। सुकी मच्छी म्हटलं तर त्यामध्ये जवळा वगैरे आल्या, कोलबी आली, सिंगटा आहे, सुरमई आहे, बोंबील आहेत, सर्व प्रकारची मच्छी इकडे मिळते। इकडे ना रस्त्यावरती स्टॉल लागतात सकाळी 5 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत। त्यांच्याकडून तुम्ही जर सुकी मच्छी घेतली तर तुम्हाला नक्कीच किमतीमध्ये काही ना काहीतरी फरक मिळणार आणि चांगल्या प्रकारची क्वालिटी ही मिळते। तर संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण ना हे स्टॉल कव्हर करतोय। आता बरोबर वाजलेत ना 9:30, मी पण लवकर यायचा प्रयत्न करणार होतो, पण 9:30 वाजले, मला आता एक 10-10 वाजेपर्यंत मिळेल बहुतेक हे सर्व तुम्हाला दाखवण्यासाठी। आणि ना मार्केट खूप भरलेलं आहे, पावसाळ्यात खूप जण सर्व खरेदी करतात ना ही सुकी मच्छी, नंतर त्या ही यूज होते आपल्याला। मी देखील मच्छी घेणार आहे, तर तुम्ही ना संपूर्ण ना हा ते मार्केटला फिरा पहिला, आणि फिरल्यानंतर तुम्हाला समजेल की साधारण कुठल्या ठिकाणी चांगली मच्छी मिळते, सुकी मच्छी, आणि दर देखील मस्त, तिथून देखील खरेदी करा। आजच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडेल, आणि आवडला तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। जवळचं स्टेशन तर बोलत ना, तर समोर बघता तुम्ही आहे शिवडी स्टेशन आहे बघा। आणि शिवडी स्टेशनपासून ते हक्कीच्या अंतरावरती तुम्हाला हे पाहायला मिळणार, म्हणजे शिवडी वेस्टला तुम्हाला उतरायचं आहे। तेव्हा ट्रेन तुम्हाला जाताना दिसते, आणि इथून तुम्ही उतरल्यानंतर सरळ तुम्हाला अगदी हक्कीच्या अंतरावरती हे सुकी मच्छी मार्केट पाहायला मिळणार आहे बघा। जवळ स्टेशन आहे एकदम, आणि तुम्ही आता ही सुकी मच्छी मार्केटचं हे शॉप सुरू होत आहेत हे बघा। तर हे वर्षाच्या 12 महिने तुम्हाला हे शॉप पाहायला मिळते हे आहेत ना, हे वर्षाच्या 12 महिने म्हणजे पावसाळ्यामध्ये देखील इकडून खरेदी करू शकता। पण आपण हे रस्त्यावरची बसतात ना, आता हे सकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत बसतात, त्यांच्याकडून आपण हे संपूर्ण माहिती घेणार आहोत। हे बघा, हे तुम्हाला आहेत ना, हे तुम्हाला वर्षाच्या 12 महिने तुम्ही खरेदी करू शकता। सर्व प्रकारचे पाहिजे, कोलबी आहे, बोंबील आहे, सुकटी वेगळे सर्व प्रकारचे, आणि जे जवळ आहे त्याच्यात देखील खूप सारे प्रकार आहेत। आणि ह्याच्यामध्ये देखील सोडा आहे कोलंबीमध्ये। बघा हे खाली जे बसतात ना, आपण आता इथून सुरू करणार आहोत बघूया। आणि आता हे बघा, तसं बोललो ना तुम्हाला की 5 ते 10 वाजेपर्यंत असतं, आणि त्याच्यानंतर हे बंद होऊन जातं बघा। सुरुवात आपण इथून करतोय। अरे हे काय बोंबील आहे आपल्या, मांदिल आहे का? कैसा मांदिली? 150 रुपये किलो बघा। ही मांदिली आहे, हे वाकते आहेत आपल्या, हे बोंबील आहेत ना, हे बोंबील आहे का दादा? इकडे आहे कर्दी, कर्दी कशी? 800 रुपये किलो बघा। आणि बोंबील
600 रुपये किलो आहे बघा. थोडी साईज आहे ना, तुम्ही बघा छोटी मोठी तुम्हाला कशी वाटते ती. हो बघा लाईनी तर तुम्हाला पाहायला मिळतं. अरे ही कुठली मच्छी आहे? वाकटी आहे. ओके, कशी आता मेली? 650 रुपये किलो ना, 750 रुपये किलो. ही 500 फरक आहे दोघांमध्ये. ही 500 रुपये आणि 750 रुपये किलो वाकटी. आणि साईज बघा याची गवडी याची. तेव्हा साईज पण बघू शकता, मोठी साईज आहे. थोडं साईज मध्ये फरक आहे काय दादा? थोड़ा मीडियम है. हे मीडियम आहे आणि थोडी मोठी आहे. ये देखो ये ऐसा आएगा. हाँ, ये अभी 10 बजे बंद हो जाएगा ना, 10 बजे तक रहते ना. तर मित्रांनो सकाळी 5 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत येऊ शकता तुम्ही इथे. तेव्हा नंतर बाजूला हे ते शॉप आहेत, त्या दुकानामध्ये तुम्ही खरेदी करू शकता. नंतर नाही मिळालं तर हे बघा कोलंबी. खूप जण आलेले आहेत खरेदी करायला. बघा एवढी मोठी साईज आहे बघा वाकीची. बोंबीचे 2 ते 3 प्रकार पाहायला मिळतात. कोलंबीचा दर जरा मला जास्त वाटतोय, बघूया तरी पण. आता कशी कोलंबी कशी? 450, 650, 750 आणि ही 700 रुपये, 750 रुपये, 2 प्रकारचे. आणि जवळ कसा? 200 रुपये. एक अंदाज येईल तुम्हाला. हे प्रॉपर 10 वाजता बंद होतं. प्रॉपर 10 वाजता हे बंद होणार. डायरेक्ट सकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत असतं. हे बघा खूप जण आलेले आहेत. आणि कोलंबी आता आपण एक दुसरी मच्छी पण बघूया. जास्तीत जास्त आपण आतापर्यंत ना हे बघ काय काय बघितलं. कुठली मच्छी? आता कुठली मच्छी आहे? कुठली मच्छी? ढोंब्या. कसं आहे? 200 रुपये किलो. सुकवलेले मस्त एकदम बघू शकता. डोंबी अशी नाव आहे. डवळ्याचे 2 ते 3 प्रकार पाहायला मिळतात. पुढे जाऊया बा. आपण इकडून आलो. बघा दादांकडे तो सर्व प्रकारची मच्छी आहे. बापरे, तिथे बांगडे आहेत वाटतं बहुतेक. हे बघा हा शिंगाड आहे, सुरमई वगैरे बोलतो ना. शिंगाड आहे का? त्याचा आहे काय? 300 रुपये किलो. आणि खूप मच्छी आहे तुमच्याकडे सर्व प्रकार. एक ही कसं आहे? 1400 रुपये किलो. 60 का नाम उसका? नाम क्या? पाकट. पाकट. आणि कशी बोलला ती? 1400 रुपये. आणि पैकेट है, लेकिन ये हड्डी वाला है. इसका रेट 1000 है. ओके. आणि ते पापलेट छोटे आहेत ते? ये 300 है. 300 रुपये किलो. हाँ. आणि ही आहे का बांगडा आहे का? सुरमई. शिंगाडा. ओके. ही मोठी साईज आहे आणि छोटी साईज आहे. ओके. हे सुकवलेले मी कसे आहेत? हे 200 रुपये किलो सुकवलेले. आणि हा मिठामध्ये ठेवलेला. आणि हा करा बोलला 700. 300 रुपये. बघा खूप जण घेतात ते. हा बांगडा आहे ना? हा कसा आहे? 200चे 12 बांगडे. साईज बघा. बघा सर्व प्रकारची आहे मच्छी दादांकडे. आणि हा कोणता मासा आहे? वाम. 400. हा का? वाम आहे. हे बघा पापलेटचे 2 प्रकार आहे त्यांच्याकडे. खूप मच्छी आहे. सर्व मिठामध्ये ही चुकवलेली आहे, त्यामुळे चव भारी येते. हो बघा तुम्ही आलात ना इकडे तर सर्व मार्केट फिरा, तुम्हाला दर एक समजून जाऊन. बघा दोन्ही साईडला आहे. बघा सुकट आहे, मिक्स आहे. जवळ्याचे कितीतरी प्रकार बघायला मिळतात. बघा ही कोलबी आहे. त्याचं कोलबी 400 रुपये किलो. आणि कशी प्रकार? 700, 750, 400. बोंबील 400 रुपये बोंबील आहे. बघा दादाचं दुकान आहे ना. बघा स्टेशनपासून अगदी जवळच आहे इथे. आणि तो सोडा आहे का? तो कसा आहे तो सोडा? 1500 रुपये. आता सध्या महाग आहे काय? बरोबर रेट आहे. महाग झाले जरा. उतरेल का अजून? कमी रेट होईल थोडा? नाही आता ना. हां आता काय म्हणजे पावसाळ्यापर्यंत तुम्ही खरेदी करू शकता. त्याच्या आधी तर कसं जवळा? आणि हा
हां सेम आहे का? ओके 200 रुपये किलो. आणि कोलबी कोलबी कशी आहे हो? 700 रुपये किलो. 700 रुपये. आणि त्यात काय फरक? ये भी दोनों साथ. 700 हे बघ 700 आहे. एकच क्वालिटी ठेवली आहे. एकच क्वालिटी आहे 700 रुपये. कोलंबी थोडी महाग वाटते म्हणजे काय थोडं प्रकार पण म्हणजे क्वालिटी पण चांगली वाटते हे बघा तुम्ही. पण 700 रुपये किलो तुम्ही फिरा सर्व. आणि हे आपलं हे ना बोंबील ना 450 रुपये बोंबील. दोन्ही साईडला हे मार्केट आहे. बघूया पुढे बघूया. इकडे ना बोंबी जे जवळ बोलतो ना आपण घरी नेतो अशा प्रकारे साफ केला जातो. त्यामुळे आपला ताजा मिळतो आणि साफ करायची गरज नाही. हा जवळ आहे का? हा खाडीचा आणि हा समुद्र वरळीचा. हा थोडा महाग आहे का? कसा आहे रेट? याचा रेट कसा असेल? 200. आणि हा पण 240. ओके. आधा किलो दे. हा ना खाडीचा आहे. कसा जवळ? 250 रुपये किलो खाली. 250 रुपये किलो खाडीचा जवळ. हा खाडीचा बारीक. चांगला ना चवीला एकदम. चवीला मस्त. हा खायला येवत. हा तुम्ही तुम्ही पण घेतलाय? हा आम्ही पण घेतलाय. हे बघ आणि खूप जण आहेत ना आता म्हणजे पावसाच्या आधी ना खरेदी करायला आलेत. मोठं सुकी मच्छीचं मार्केट आहे हे बघा. पुढे बघूया आपण तसं युटर्न मारून परत पुन्हा येऊया. हे सुकटे वाकटी कशी? वाकटी कशी? वाकट्यांचे प्रकार कसं वागते हे? 800 रुपये. 800 रुपये. कोणते पण साईज प्रकारे? 300 रुपये. 300 800 साईज प्रमाणे फरक आहे त्यामध्ये. हा प्रकार काय आहे? हा कोणता? तेंडली. ओके. कशी तेंडली कशी? 450 रुपये. हो ओके. म्हणजे आतापर्यंत आपण ना खास करून पण वागते ते वागते. साईज छोटी आहे याची ना. काय प्राईस यायची मग? 150 रुपये किलो आहे बघा. चांगली आहे. मच्छीमध्ये आपण वापरू शकतो मस्त आहे की हे बघा. आणि हे कोलबीचा दर कसा आहे तो? 700. बाप कोलबी महाग झाली का थोडी? कोलबी महाग झाली. 700. आणि यांच्याकडे वाकट्याची बघ मोठे आहेत. साईज मोठी आहे वाकट्याची. ही छोटी मान दिली आहे काही? मोजकी. खूप सारे प्रकार आहेत बघ. हा आणि मच्छीचा दर थोडा महाग झाला आहे का सर? महागच झाला ना. थोडी मच्छी महाग झाली आहे बघा. तुम्हाला जसं जिथे रेट परफेक्ट दिसेल ना तिथे घ्या. पण मोस्ट ऑफ आहे ना ते बाहेर जाण्यासाठी कोलबी मस्त वाटते. पिंकिश कलरची पण ही चांगली आहे क्वालिटी. आता कशी कोलबी? ओके. आणि ही सेमच आहे का क्वालिटी प्रमाणे? 325. बघूया आपण ही विचारूया. कशी किलो ही? 700 बाय 680 मिली. 700 आणि ती कमी आहे ना 580. हे बघा ही 700 आहे पण 580ला तुम्हाला देतील. ही 780ला तुम्हाला देणार. हे बघा 700 रुपये आहे. कमी करून देतील. आणि तो जवळ आहे. ह्याच्याकडे पण जवळ आहे. खरं मोठं आहे मच्छीचं हे मार्केट. ही कुठली एक आहे सुका आहे? हे मोदका. मोजकं कसं आहे? 300 रुपये किलो. जवळचे 2 ते 3 प्रकार पाहायला मिळत आहेत. जिथे याच्यामध्ये हा जवळ हा चांगला की हा व्हाईटवाला? तो खाडीचा आहे का? आणि कसा दर असेल खाडीचा? हा 250 रुपये. आणि हा आपला? हा 220. 250 रुपये. आणि कोलंबी दर काय चालू आहे आता? हे कोलबी कशी दर चालू आहे? कर्दी आहे काय? हा काय दर चालू आहे आता? 900 रुपये. अरे बापरे. तिकडे पण आहे. आणि सोडा कसा? 1500 रुपये. 1500 रुपये. हे बघा. आणि बोंबीलमध्ये खूप सारे प्रकार आहे यांच्याकडे. बोंबील पण आहे. हे बघा खूप सारं हे मोठं मार्केट आहे आणि खूप जण आहे खरेदी करायला लागले. बघूया आपण.
काय काय अजून मच्छी चे प्रकार आणखी पाहायला मिळतात. आपल्याकडे वाकटे पाहायला मिळतात, जवळा पाहायला मिळतोय. जवळामध्ये 2 ते 3 प्रकार पाहिले आपण, समुद्र आणि खाडीचा. खाडीचा जो आहे तो एक 20-30 रुपयाने थोडा महाग आहे, म्हणजे क्वालिटीप्रमाणे. तर तो 210, 200-250 रुपये आहे. पण त्याची चव चांगली असते. कर्दी, हां हे कर्दी आहे, साखटे आणि सोडा. सोडा हां मच्छी महाग जातो ना. डबल भाव झाला. आता 2 महिन्यापूर्वी बरोबर होतं ना, हा. 300 होतं तर 600, 1000. ओके. डबल झालं. आता जे काही आलेत नाही ते घेण्यासाठी तर ते 2-3 महिने आधी आपला दर कमी होता ना, आता पाऊस सांगतायत ते. हां त्यामुळे आता दर महाग झाला आहे, कारण आता एकदम महिन्याचा शेवट आहे आता आणि मग पाऊस सुरू होणार. हां मित्रांनो गर्दी बघू शकता. तर आता आपण अजून पुढे जाणार आहोत, बघूया. त्यामध्ये आता आपण हे खूप सारे प्रकार बघतोय. पण मच्छी ना खूप जण सांगतात की थोडी महाग झालेली आहे, कारण आता बरोबर आता पाऊस यायची आता वेळ झालेली ना, म्हणजे आता महिन्याचा एंड आहे आता. तर बघूया. हो सोडा ही काय मोठी मोठी बोलतात त्याला, ती कर्दी मांदेली. ते कसे आहे कर्दी? 450 रुपये. जवळा आणि हे मोदका आहे ना, ते तेंडली आहे ती. कशी तेंडली ती? 500 रुपये. हो आपण ना तिकडून आलो, व पुढे जाऊया. आणखीन पुढे हे मोठं मार्केट आहे. तुम्ही संपूर्ण मार्केट हे फिरा, म्हणजे थोडं त्यानंतर तुम्हाला समजेल की कोणीकडे घेऊ शकतो आपण. हे बघा शिंगटा आहे, शिंगटा हे शिंगटा ना, नहीं सुरमई है, सुरमई आहे ही. मस्त मीठवर लावलेली आहे. आणि आणि हा काय? ये भी सुरमई है, ही पण सुरमई आहे. मग कसा दर आहे याचा? 500 रुपये किलो है. 500 रुपये किलो. किलोमध्ये किती बसतात? एक बसते 2-3 पीस जाते. 2-3 बसतात. हो मस्त मला सुरमई पाहायला मिळाली. 2 ते 3 पीस बसतात त्यामध्ये. आणि हे पापलेट पापलेट है 500 रुपये किलो है. 500 रुपये किलो. वाह मच्छी है. 2 ते 3 साईज आहेत त्यामध्ये. वाह ये आएगा 15-16 पीस आएगा. 16 पीस आहे का 1 किलोमध्ये? आणि आणि ही मच्छी ही वाह मच्छी है. वाम. ओके ही वाम आहे मोठी. आणि ते तुकडे केले आहेत ते तुकडे. सुरमईचे तुकडे आहेत ते. ओके मस्त आहे. हो बघ. आणि कुलबी महाग झाली का सध्या? किती आहे ते? ये 700 रुपये किलो है. 700 रुपये किलो. पाचा भाई बता रहा है, पाचा भाई. हे 700 रुपये किलो काय? ये 600 रुपये किलो है. 600 रुपये. 700 रुपये किलो. आणि हे 700. 700. ह्याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत का आपल्याकडे? हा? 700 ते कमी थोडा. कमी है 700 रुपये भाव है. ओके तो पण सेम आहे का? बोंबलेच आहे ना? ये 250 रुपये किलो है. 250 रुपये. हाँ, साईज थोडी छोटी आहे ना? वाकड़ा बोलते तुमचं वाकटी काय? वाकटीचा भाव हैं. कसा? वाकड़ी ये 500 रुपये किलो आएगा. 500 रुपये किलो. हो आणि मांदेली ना? हाँ मांझी कशी मांदेली? ये मिलता है मांदेली कशी आहे? 350 रुपये किलो. 350 रुपये किलो. आणि हा सिंगटा आहे का? ते हा सिंगटा आहे ना? वो है सिंगटा है. हा सिंगटा आहे ना, बरोबर. मी मगाशी ना ती सुरमई बघितली ना, तर ती मला वाटली ती सिंगटा आहे, पण हा शिंगटा आहे. कसा शिंगटा कसा असे? सिंगटा है भाई, अभी मांग है 350 रुपये किलो. बापरे. आणि एक बसा असेल ना याच्यात? एक बस एक आधा किलो का रहेगा. एक आधा रहेगा, आधा किलो का है. बघा साईज बघा ना. म्हणजे तुम्ही 1 किलोचा घेताय 2 बसतील. आणि 350 ना? हे बघा ना. असं संपूर्ण फिरलो आणि तुम्ही रिटर्न घेतला संपूर्ण. आता ही मच्छी कव्हर करतोय आपण. हो इथून ह्या दादांकडे ती जवळा बघायला मिळतं. तर हा कोणता जवळ आहे? खाडीचा आहे का समुद्राचा जवळा? हा दादा हा जवळा कोणता? खाडीच आहे? खाली करने उत्तम का कसा रेट आहे याचा? 120. 120 रुपये. आणि हा 220. हा 220 आणि हा 120. आणि कर्दी कशी आहे ही? अभी 500. 500. तुम्ही ना 2-3 ठिकाणी फिरलात ना, तर बघा 500 मग 600-700 बघितलं तर बघा तुम्ही घेऊ शकता. ही क्वालिटीमध्ये कर्दी वाटते. 500 रुपये आहे बघा. मांदेली जवळा. आणि असे तुम्हाला हे शॉप जे लागतात ना, ते वर्षाच्या 12 महिने असतात. हे तुम्हाला फक्त 10 वाजेपर्यंत, 10 नंतर हे बंद होतं. कसं आहे बोंबील? हा 400 रुपये किलो. आणि जवळ कसा? 200 रुपये.
तर ती 650 साईज प्रमाणे थोडी पुढे मागे होते. तर हे जे दुकान आहेत ना, आपण सेपरेट व्हिडिओ पाहतानंतर बनवूया, पण रेटमध्ये तुम्हाला काय ना काहीतरी फरक मिळणार. आपण संपूर्ण हे खालचं जे स्टॉल वगैरे बसतात ना, त्यांच्याकडून आपण हा संपूर्ण कव्हर केलेला आहे हा व्हिडिओ. तर सोडा कसा 1300, थोडी साईज लहान आहे. सोडा जवळा वाकडी. ही कोणती मच्छी? माकले. माकले आहे बघ. कसं आहे हे? 250 रुपये किलो. हे बघा. हा खाडीचा जवळ आहे का? खाडीचा आहे का? संपला? महाग कसा आहे आता? 300. खाडीचा थोडा महाग असेल ना जरा. हे बघा, हे वाकटे 2-3 प्रकार आहेत. आता बंद होईल ना 10 वाजता. आता 10च्या नंतर आता बंद होणार ना. हे बघा, नंतर मला तुम्हाला ह्या दुकानातून खरेदी करायला लागेल. सकाळी आपण 5 ते 10, सकाळी 5ला चालू होतं ना, सकाळी 5 वाजता सुरू होतं. आता बघा, आता हे पॅकअप करतायत. मी पण कट टू कट आलो एकदम. हे बघा, जवळच चालले ट्रेन. हे बघा, तर संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. हे बघा, तुम्ही ना ज्यावेळेला इथे फिराल ना मार्केटमध्ये, संपूर्ण फिरा मार्केट, साधारण तुम्हाला एक अंदाज येईल की कुणीकडे काय दर वगैरे चालू आहे. मग साधारण मग तिथे नंतर फिरल्यानंतर तुम्ही मग थोडं खरेदी करा. जे तुम्हाला जी कोलंबी वगैरे महाग झालेली आहे, तर जसं तुम्हाला जे वाटतंय, जवळा वगैरे आहे, 2 ते 3 प्रकारचा खाडीचा जवळ आहे असं. आणि आपण आजच्या व्हिडिओमधून जास्तीत जास्त हे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 5 ते 10 वाजेपर्यंत हे मार्केट चालू असतं. तर संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. जे दर आहेत, दर सारा महागला आहे, कारण आता एक एंड आहे, मंथ एंड आहे आता, म्हणजे मेचा. आणि मग पावसाळा सुरू होईल. म्हणजे पावसाळ्यात बहुतेक लोक बसत नाहीत, पण आपल्या जे दुकान आहेत ना, तिथून हे खरेदी करायला मिळणार आहे. तर जास्तीत जास्त व्हिडिओमधून हे दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला असा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल मित्रांनो, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असेल का मित्रांनो सबस्क्राईब. भेटू असेल का पुढे नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.